सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत अगदी सोपं ब्रेड कस्टर्ड पुडिंग. अगदी पटापट बनतं, काही जास्तीचं सामान लागत नाही. तर पटकन सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला. सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये ब्रेड क्रम्स करून घ्यायचे आहेत आपल्याला. त्यासाठी मी इथे लादी पाव असतो तो पाव माझ्याकडे होता, ते 3 पाव घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर स्लाइस ब्रेड असेल तर तुम्ही त्याचा सुद्धा करू शकता, कोणताही पाव यासाठी चालतो. तर मिक्सरमध्ये मी याचे असे ब्रेड क्रम्स करून घेतलेले आहेत. अगदी खूप पावडर करायचे नाहीये, जसे ब्रेड क्रम्स असतात त्याच तसेच आपल्याला ठेवायचे. आता इथे अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे, त्यामध्ये 4 चमचे कस्टर्ड पावडर घालायची आहे. आपले पोहे खायचे जे चमचे असतात ते 4 चमचे कस्टर्ड पावडर मी इथे घेतलेली आहे. ती दुधामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे. इथे दूध जे आहे ते रूम टेम्परेचरवरचं वापरायचं आहे. गरम दुधामध्ये कस्टर्ड पावडर जर तुम्ही घातलीत तर त्याच्या गुठळ्या होतील, त्यामुळे दूध जे आहे ते आपल्याला रूम टेम्परेचरवरचं घ्यायचं आहे. तर ही कस्टर्ड पावडरची जी पेस्ट आहे ती सुद्धा आपली इकडे तयार झालेली आहे. आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया. तर कढईमध्ये मी इथे घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध. दूध मी इथे मलई सकट घेत आहे, म्हणजे छान दाटपणा येईल अजून आणि क्रीमीनेस सुद्धा येईल. तर आता आपल्याला हे दूध उकळायला लागलं की यामध्ये मी ऍड करणार आहे साखर. तर इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, त्याच्यापेक्षाही थोडी कमी साखर मी वापरलेली आहे. तुमच्या गोडाच्या आवडीनुसार तुम्ही इथे साखरेचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता. साखर दुधामध्ये विरघळून झाल्यानंतर मग यामध्ये आपल्याला जे आपण कस्टर्ड पावडरचं मिश्रण तयार केलेलं आहे ते मिश्रण दुधामध्ये ओतायचं आहे. हे मिश्रण दुधामध्ये ओतताना अगदीच उकळत्या दुधामध्ये ओतायचं नाहीये. गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि मग नंतर हे मिश्रण दुधात ओतून लगेचच ढवळायचं आहे, नाहीतर कस्टर्ड पावडरच्या लगेच गुठळ्या व्हायला सुरुवात होते. कस्टर्ड पावडर घातल्यानंतर मिनिटभर आपल्याला ते कंटिन्यू हलवून घ्यायचं आहे, नाहीतर पटापट त्याच्या गुठळ्या व्हायला सुरुवात होते. आता यामध्ये मी घालत आहे व्हॅनिला इसेन्स. जर तुमच्याकडे इसेन्स नसेल तर तुम्ही यामध्ये वेलची पावडर घातलीत तरी सुद्धा चालणार आहे, किंवा तुमच्या आवडीचं एखादं दुसरं कुठलं इसेन्स असेल तर ते वापरलं ते सुद्धा चालणार आहे. दूध बघा लगेचच थोडं घट्ट झालं आहे. आता यामध्ये आपण तयार करून घेतलेले ब्रेड क्रम्स ऍड करायचे आहेत. ब्रेड क्रम्स घातल्यानंतर ते सुद्धा आपल्याला चमच्याने एकसारखे छान मिक्स करून घ्यायचे आहेत. हे आपल्याला छान मिक्स झाल्यानंतर आता गॅसची फ्लेम आपल्याला हाय टू मीडियमवर ठेवायची आहे. ब्रेड क्रम्स मिक्स होईपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे. ब्रेड क्रम्स दुधामध्ये छान एकजीव झाले की मगच गॅस आपल्याला हाय टू मीडियम फ्लेमवरती ठेवून हे मिश्रण थोडं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. याच्यासाठी एकूण 12 ते 15 मिनिटं लागतात, त्यामध्ये हे मिश्रण छान व्यवस्थित घट्ट होतं. तर बघा 3 ते 4 मिनिटं मी इथे हे कंटिन्यू असं ढवळून घेतलेलं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, आधीपेक्षा थोडीशी जाड झालेली आहे. चमच्यातून हे जे पडतंय ना एकसारखं, तसं आपल्याला नकोय कन्सिस्टन्सी. आपण चमचा जर वर पकडला तर मिश्रण थोडं असं थांबून थांबून घट्ट पडलं पाहिजे. आणखीन एक 4 ते 5 मिनिटं आपण याला शिजवून घेऊया. तर आणखीन 4 ते 5 मिनिटांनंतर मिश्रण हे मला आता व्यवस्थित घट्ट दिसतंय बघा. चमचा असा वरती उचलला तर त्याच्यातून ते थांबून थांबून असं पडत आहे. याच्याहून आणखीन जास्त आपल्याला याला शिजवायचं नाहीये. तर या स्टेजवरतीच मी गॅस सुद्धा इथे बंद करून घेणार आहे, कारण याच्याहून जास्त आपल्याला घट्ट करायची काही गरज नाहीये. जेव्हा आपण याला पूर्णपणे थंड करून फ्रीजमध्ये सेट करू तेव्हा ते छान सेट होणार आहे. आता आपल्याला लगेचच एक कॅरेमल तयार करून घ्यायचं आहे. हे टोटली ऑप्शनल आहे, तुम्ही हे नाही केलं तरी सुद्धा चालणार आहे. तर इथे मी सॉसपॅन घेतलाय, आपलं चहाचं भांडं जे असतं ते घ्या. त्यामध्ये 4 मोठे चमचे मी साखर घातलेली आहे आणि गॅसची फ्लेम हाय टू मीडियम ठेवलेली आहे. त्यावरती साखर आपल्याला एकसारखी ढवळून घ्यायची आहे. काही लोक पाणी न घालताच कॅरेमल बनवतात, पण मी इथे थोडंसं 2 चमचे पाणी ऍड करणार आहे, त्यामुळे कॅरेमल अगदी पटकन बनलं जाईल. तर बघा 2 चमचे मी आपले जे पोह्याचे चमचे असतात त्यांनी पाणी घेतलेलं आहे आणि 4 चमचे मी मोठे चमचे साखर घेतलेली आहे. आता याचं कॅरेमल होईपर्यंत आपल्याला ही साखर एकसारखी ढवळून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम हाय टू मीडियमच ठेवायची आहे. एक 4 ते 5 मिनिटामध्ये तुम्ही बघू शकता हे कॅरेमल इथे तयार झालेलं आहे. एवढं पातळ आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि ह्याच्याहून जास्त डार्क रंग आणायचा नाहीये.
तर आता पटकन ज्याच्यात आपल्याला सेट करायचे त्या भांड्यामध्ये हे कॅरेमल आपण ओतून घेणार आहोत. तर बघा मी इथे काचेचा बाउल घेतलाय, तुम्ही स्टीलचं भांडं घेतलं तरी सुद्धा चालेल. आता यावर आपण तयार केलेलं जे मिश्रण आहे ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. मिश्रण खूप जास्त होतं, मी एका बाउलमध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून छोटा बाउल घेतलाय, बाकीचं मिश्रण मी एका मोठ्या भांड्यात सेट करणार आहे. तर एकसारखं हे करून घेऊयात आणि हे पूर्णपणे थंड झाल्यावरती मग आपल्याला हे फ्रीजमध्ये एक अर्धा तासासाठी सेट करायला ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अर्ध्या तासांनी बघा हे पूर्णपणे सेट झालेलं आहे. आता याच्यावरती एक प्लेट ठेवायची आपल्याला आणि पटकन हा बाउल उलटा करून घ्यायचा. अगदी अलगद हलक्या हाताने हे भांडं आपल्याला वरचं काढून घ्यायचं आहे. अगदी सहज ते पुडिंग निघतं, अजिबात कुठे काही चिटकत वगैरे नाही. तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट असं आपलं हे कॅरमेल पुडिंग तयार झालेलं आहे. कॅरमेलचा कलर मी खूप डार्क आणि खूप थिक केलं नव्हतं, नाहीतर चवीला ते कडवट लागतं. जर तुम्हाला खूप डार्क आणि थिक कॅरमेल आवडत असेल तर आणखीन एक 2-3 मिनिटं साखरेचा पाक तुम्ही तो शिजवून घेऊ शकता. तर तुम्ही बघू शकताय किती छान असा याचा तुकडा सुद्धा पडलेला आहे ते. अगदी झटपट कमी साहित्यामध्ये बनणारी ही रेसिपी आहे. नक्की बनवून बघा. आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा, व्हिडिओला हाईप करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.